उत्तर आहे तुमचं 2.6. दुसरं उत्तर आहे तुझं 0.8888 डॉट डॉट डॉट. मला सांगायचे आता हा भागाकार कोणाचा आहे आणि हा भागाकार कोणाचा आहे. तुम्ही म्हणसाल हा भागाकार आहे 13/5चा आणि इथे किती आहे 8/9चा भागाकार आहे म्हणून सांगितलं. मग काढणार कसं परीक्षेमध्ये कसं करणार तुम्हाला त्याचा भागाकार आहे 13/5चा म्हणून आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला 0.888 कोणाचा भागाकार कसं करणार. म्हणजे तुम्हाला काय म्हणते ह्याला एक्सप्रेस करा म्हणते. क्वेश्चन काय येते एक्सप्रेस इन कशामध्ये p/q मध्ये p/q फॉर्म मध्ये म्हणजे फ्रॅक्शन मध्ये ह्याला कन्वर्ट करा म्हणते. मग करणार कसं आता हे कळतंय की ह्याचं डेसिमल मध्ये करा म्हणून सांगितलं तुम्हाला. डेसिमल मध्ये करा म्हणल्यावर काय करणार तुम्ही पॉईंट मध्ये असलेल्याचा भागाकार करणार. खालच्या संख्येने वरच्याला भाग घालायचं पॉईंट मध्ये उत्तर येते. खालच्या संख्येने वरच्याला भाग घालायचं पॉईंट मध्ये येते. डेसिमल मध्ये कन्वर्ट झालं दशांश चिन्हामध्ये रूपांतर झालं. आता ह्याला p/q मध्ये करा म्हणते उलट करा म्हणते. आता मग उलट करायचं एवढं सोपं आहे. काय आहे ऑप्शन काय तुमच्याकडे आहे का काही. मला तर काय आठवणं भाऊ तुम्हाला काय आठवत असेल तर बघा कसं करायचं. सोल्युशन मध्ये काय करायचं 2.6 आहे इज इक्वल टू पॉईंटच्या नंतर किती अंक आहेत. संख्या जर थांबलेली असेल तरच हे वापरू शकतो. ह्याला वापरू शकत नाही. किती इन्फायनाइट पर्यंत संख्या वाढणार आहे. जर संख्या थांबलेल्या असेल तर इथे बघा 2.6 आहे ह्याच्या खाली काय नाही म्हणजे एक घ्यायचं. आता पॉईंट नंतर किती अंक आहेत एक अंक आहे. मग एक शून्य असलेली संख्या 10 नेला गुणाकार करून टाकायचं. जर दोन संख्या असतील तर 100 न करायचं. पॉईंटच्या नंतर जेवढे अंक आहेत तेवढ्यानं गुणाकार करायचं. हा तीन संख्या असतील पॉईंटच्या नंतर समजा तीन संख्या आहेत तर काय करायचं त्याला 1000 न गुणाकार करून टाकायचं. आता इथे पॉईंटच्या नंतर किती अंक आहे एकच अंक आहे 10 न गुणाकार करून टाका. किती येते वरचं 26 येते आणि खाली किती येते 10 येते. ह्याला कितीने भाग जाते 2 न जाते. 2 1 जा 2 2 3 जा 6 2 5 जा 10 उत्तर किती आलं 13/5. बघ हे व्हायचं उत्तर इथं होतं होते का. पण आता ह्याच्यामध्ये येणार नाही ऑप्शन तसा. अजून एक करून दाखवतो वरच्याच बघ. इथं छोट्या अक्षरामध्ये इथं भागाकार करतो आपण. कुठं आहे का जागा इकडल्या साईडला दाखवतो. 2 नंबरचा प्रश्न इथं बघ. समज मी इथं काय घेतो 25 डिवाइड बाय काहीतरी तिथे काय घेतलं तो 5 घेतलं इथे 8 घेतो. आता मला याचा भागाकार करायचं. ठीक आहे बघा आता 25 ला 8 ने डिवाइड करा. कितीने भाग जाते बघा 8 3 जा 24. किती ते आन्सर 1 राहिलं. पॉईंट दिलं 0 झाले. 8 1 जा 8 किती राहिले 2 20 झाले. 8 2 जा 16 किती उरले 4 40 झाले. 8 5 जा 40 0 0 म्हणजे उत्तर किती आले 3.125 आहे. आता मला ह्याचं उत्तर हे आलं पाहिजे. किती आलं पाहिजे 25/8 बघू देते का. पुढचा पॉईंट किती आहे 3.125 आहे. ह्याला मला आता p/q मध्ये कन्वर्जन करायचे. तर करणार कसं तर हे 3.125 डिवाइड बाय खाली काय नाही म्हणजे एक घेऊ शकता. याला मल्टिप्लाय कितीने करायचं 1000 न करायचं. खाली पण 1000 न वर पण 1000 न. कारण पॉईंटच्या नंतर अंक किती आहेत बघायचं 3 अंक आहेत. वर 3 न केलं खाली 3 शून्याने केलं किती येते मग 1 2 3 3 शून्य काढले पॉईंट 3 अंकानं पुढे गेला म्हणजे वर येते 3125 आणि खाली किती येते 1000 येते. कितीने भाग जाईल 25 न जाईल. 25 चौक 100 उरला 0. वर बघ किती येते 25 1 25 किती उरले 6 उरले 62 झाले. 25 2 50 12 उरले 25 5 125 परत कितीने जाईल 125 आहे आणि खाली किती आहे 40 आहे. 5 न जाईल ना 95 40 5 2 10 5 5 25 उत्तर किती आलं 25/8. जोपर्यंत भाग जाते तोपर्यंत घालायचं. शेवटला उत्तर हे राहते. जर संख्या थांबलेली असेल तर करू शकता तसं. 100 न गुणाकार करा 1000 न गुणाकार करा लाखानं जेवढे अंक असतील पॉईंटच्या नंतर तेवढ्यानं करू शकता. पण ह्याच्यामध्ये येत नाही. याला सिस्टमॅटिक वेनच करावं ते आपल्याला. याला कसं करायचं बघा आता. याला हे अवघड आहे आणि हे शिकलो की तुमचे 3 मार्क फिक्स झाले. मग परीक्षेमध्ये 3 मार्काला येते फिक्स की ह्याचं कन्वर्जन करा म्हणते. एक तर असं देते नसेल तर काय म्हणते 0.8 डॉट ह्याचं कन्वर्जन करा म्हणते कशामध्ये p/q मध्ये. ठीक है कैसे करने का देखो यहाँ पे सोल्यूशन में. जरा वर घ्या तुम्ही नाही तर इकडे सोडवतो. याला जागा आहे का कुठं जाऊ दे. मी इथं एवढाच बॉक्स करतो इथे लिहितो उरलेल्या जागामध्ये इकडे लिहितो आपण याला. ठीक आहे आता हे सोल्युशन मी याच
सोल्युशन काय करायचं, याला समजायचं एक्स, दिलेली जी संख्या आहे त्याला एक्स समजायचं. काय आपलीकडे संख्या 0.888 डॉट डॉट डॉट. जरी तुम्हाला प्रश्नामध्ये असं दिलं 0.8 डॉट दिला असेल तरी काय करायचं, एक्स इज इक्वल टू 0.888 तीन वेळेस लिहायचं डॉट डॉट डॉट, ह्याला द्यायचं इक्वेशन नंबर 1. ओके, कळते पहिली स्टेप. काय का प्रश्न देणार, जे काय दिलंय त्याला एक सपोज करायचं आणि ते एक असेल तर एक अंक डबल डबल तीन वेळेस लिहायचं. समजा हेच असं असतं 0.14 च्या वरी डॉट असतं तर आपण काय करायचं मग, एक्स इज इक्वल टू 0.14 बार, एक्स इज इक्वल टू 0.141414 किती वेळेस लिहायचं, तीन वेळेस डॉट 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 करून टाकायचं. ठीक आहे, हे या प्रकारे केलं आपण, त्याला एक नंबर द्यायचं. इकडलं राहिलं करायचं, राहू दे. आता मी एकदाच दोन्ही करून दाखवतो, हे पण दाखवतो ते पण दाखवतो. याला जरा व्यवस्थित घेतो, इकडे घेतो. समजा मला आता किती, हा 2 नंबरचा होता, 3 नंबरचा हा क्वेश्चन आहे. 0.14 बारचं मला कन्वर्जन करायचं. ठीक आहे, ह्याचं सोल्युशन मी इथे घेतो. 0.14 बार डॉट 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 डॉट, दोन्ही एकदाच करून दाखवतो म्हणजे कंपॅरिझन कळते लगेच. आता इथं बघायचं किती अंक डबल डबल होत आहेत, एक अंक डबल डबल होत आहे. इथे किती अंक डबल डबल होत आहेत, 2 अंक. मग इथं एक अंक डबल डबल होत आहे. जसं इथं पॉईंट नंतर 1 0 असेल तर कशानं गुणाकार केलतो आपण, 10 न. पॉईंट नंतर 3 अंक असतील तर कशानं गुणाकार केलतो, 1000 न. सेम ती स्टेप वापरायची. इथं किती अंक डबल डबल होत आहेत, एक अंक, सर्वांना 1 न गुणाकार करून टाकायचं. किती, मल्टिप्लाइंग, वाक्य लिहा होते इथं, मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय किती 10. एक अंक डबल डबल होते म्हणून 10. दोन्ही बाजूस 10 ने गुणून कितीला मग 10 ने गुणाकार केलं तर, ह्याला 10 ने गुणाकार केलं की 10x येते, ह्याला 10 ने गुणाकार केलं काय होते, पॉईंट एक अंकानं पुढे जाते म्हणजे किती येते 08.888. जेवढे पाहिजे तेवढे घ्यायचे पुढे. इथं 3 अंक होते पॉईंट नंतर, इथं पण 3 आले पाहिजेत म्हणून मी 1 वाढवलं. किती वाढवू शकतो आपल्या मनावर. मग हा 10 न गुणाकार केलो, चेंज काय झाला, 1 0 कटला की पॉईंट एक अंकानं पुढे जाते. जसं की इथं 1 0 कटला 26 आलता, पॉईंट एक अंकानं पुढे आलता. इथं 3 0 कटले, पॉईंट 3 अंकानं पुढे गेलता म्हणजे 3125 आलता. तसं 1 0 कटला, 10 न गुणाकार केलो, 1 0 कटला की पॉईंट एक अंकानं पुढे जाते म्हणजे किती राहते हे 10x बरोबर किती येते 8.888 डॉट डॉट डॉट. ह्याला द्यायचं इक्वेशन नंबर किती 2. आता लास्ट ह्या दोघांची वजाबाकी केली की उत्तर संपत आहे. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 and 2, समीकरण 1 आणि 2 ची वजाबाकी करून. ठीक आहे, थोडं वर घेतो मी याला. चलो बा, आता वजाबाकी करायची. तर मी मोठं कोणतं, हे का हे मोठं आहे, मोठं हे 2 नंबरचं का 1 नंबरचं आहे, 2 नंबरचं. वर लिहा 10x इज इक्वल टू 8.888 डॉट डॉट डॉट. आणि वरचं काय, x इज इक्वल टू 0 पॉईंटच्या खाली पॉईंट येऊ द्या 888 डॉट डॉट डॉट. वजाबाकी करा, किती येते बघा. 10 मधून 1 x गेलं, किती x राहते 9x राहते. इथं 8 मधून 0 गेले, 8 पॉईंटला पॉईंट, 8 मधून 8 गेले 0, 8 मधून 8 गेले 0, 8 मधून 8 गेले 0 डॉट डॉट डॉट. सगळे 0 राहणार आहे की, म्हणजे 9x इज इक्वल टू किती येणार आहे 8 राहणार. ओके, 8.00 म्हणजेच किती असेल 8. 9 ने त्याला डिवाइड करा, किती उत्तर येते मग, x इज इक्वल टू येते 8/9. बघ वर आलतं आपलं उत्तर. कुठं होतं, म्हणजे इथं इकडं काढलं ना, इकडं 8/9चं उत्तर किती आलतं 0.888 आलं. मग ह्याच्या उलटी स्टेप करण्यासाठी एवढ्या स्टेप करावं आपल्याला. मग आता सेम याच्यासारखं मला इथं काय करावं लागेल, माझ्याकडे क्वेश्चन आहे 0.14. मग 0.14 आहे तर 0.14 ला बार आहे, त्याच्यावर 0.14 मी 3 वेळेस लिहिलं. ह्याला देऊ आपण इक्वेशन नंबर 1. ओके, आता काय करायचं, कितीने गुणाकार करायचं याला, किती अंक डबल डबल होत आहेत, 2 अंक डबल डबल होत आहेत. 2 शून्य असलेली संख्या कोणती आहे 100, 100 ने गुणाकार करायचं. मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय किती करायचं 100. समीकरण 1 ला 100 ने गुणून, प्रत्येकाला 100 ने गुणाकार करा. काय होईल मग, ह्याला 100 ने केले काय होते 100x येते. हा
कस काय दर हा किती आहे 100x लिहिलं, याला 100 गुणाकार केलो 100x आलं. आता इथे 100 केल्यावर काय होईल बरं, 100 केल्यावर इथे काय होते, किती अंकानं पुढे जाते, 100 मध्ये किती अंक आहेत, 2 शून्य आहेत ना, मग हा पॉईंट 2 अंकाने, इथे पॉईंट होता तो 2 अंकानं पुढे गेला म्हणजे कुठे जाणार आहे, म्हणजे 014.141414 डॉट डॉट डॉट. मग याला व्यवस्थित लिही, 100x बरोबर 14.141414 डॉट डॉट डॉट. ह्याला दिला आपण इक्वेशन नंबर किती 2. आता ह्या दोघांची वजाबाकी करायचं, उत्तर संपत आहे. काय करायचं, सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 and 2, समीकरण 1 आणि 2 ची वजाबाकी करून किती येते, मग हे 2 नंबरचे किती आहे, 100x बरोबर येते 14.141414 डॉट डॉट डॉट. वरचं लिहा, x इज इक्वल टू पॉईंटच्या खाली पॉईंट आला पाहिजे, पॉईंटच्या पाठीमाग किती आहे 0 आहे, पुढे 141414 डॉट डॉट डॉट. किती येते बघा वजाबाकी, 100 मधून 1 गेलं 99x बरोबर इथं 14 ला 14.0000000 डॉट डॉट डॉट. म्हणजेच x इज इक्वल टू येते 14 डिवाइड बाय 99. हे तुम्हाला आन्सर.